हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. काल रात्री झोपतानाच मी साबुदाणा भिजत घातलेला, कारण आज वार सोमवार, आज असतो माझ्या नवऱ्याचा उपवास. तर मी आता साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. माझ्या नवऱ्याला साबुदाण्याची खिचडी ही हिरव्या मिरच्यांची आवडत नाही. त्याला काकडी, बटाटा आणि लाल मिरची पावडर टाकलेली साबुदाण्याची खिचडी आवडते आणि काकडी ही खिसून टाकलेली लागते. त्यासोबतच मी साबुदाण्याची खीरही बनवली. म्हणलं बिचारा नाश्त्याला खाईल, पण बिचारा कसला, त्याने काही साबुदाण्याची खीर खाल्ली नाही आणि ती शेवटी मलाच ऑफिसमध्ये न्यावी लागली आणि मी साबुदाण्याची खिरीचा नाश्ता केला. तर मग मी साबुदाण्याची खीर आणि साबुदाण्याची खिचडी बनवली आणि टिफिनमध्ये पॅक केली. त्यानंतरनं भांडी पडली होती. मी भांडी घासून घेतली, पटपट घर झाडून घेतलं. आज दिवाळीनंतरचा ऑफिसचा पहिला दिवस. जायची इच्छा नव्हती, पण जावं तर लागणारच होतं. तर मी निघाले. पहिल्यांदा पेट्रोल भरलं. घराच्या बाहेर पडलं की पैसे हे जातातच, घरी असलं की पैसे वाचतात. मग काय, ऑफिसला गेले आणि पहिल्यांदा नाश्ता करून घेतला. रात्री आम्ही येताना राधिका भोजनालय हे खूप सुंदर ठिकाण होतं, तिथं जेवण केलं. तिथं 220 रुपयाला थाळी असून खूपच सुंदर चविष्ट भाज्या होत्या आणि मन भरून जेवण झाल्यावर आम्ही दोघे